च्युइंगम चिंतेचं रूपांतर चॉकलेट चिंतेमध्ये कसं करायचं, स्वतःच्या शरीराला आणि मनाला ती सवय कशी लावायची, हे आपल्याला शिकवणारा हा एक मानसिक आणि शारीरिक व्यायाम. तुम्ही काय करायचं तर पुढच्या 20 मिनिटांमध्ये माझा आवाज फक्त ऐकत जायचं. मात्र हे करत असताना अतिशय रिलॅक्स्ड अशा पद्धतीनं तुम्हाला जिथं वाटेल तिथे बसायचं किंवा सपाट जमिनीवरती झोपायचं आणि त्यानंतर ज्या सूचना माझ्या आवाजात तुम्हाला मिळतील त्याचं तंतोतंत पालन करत जायचं. 20 मिनिटं जेव्हा संपतील तेव्हा कसं वाटेल? अतिशय फ्रेश. आणि जर 3 आठवडे रोज नेमाने हे ऐकत गेलात तर त्यानंतर हे ऐकायची सुद्धा गरज पडणार नाही. इतकी सवय लागेल की जिथं पाहिजे तिथे स्वतःच्या मनाला आणि शरीराला रिलॅक्स करू शकाल. करूया सुरुवात. आपले डोळे हळुवारपणे मिटून घ्या. आता तुम्ही तुमच्या शरीराचे एक एक भाग मी ज्या पद्धतीने सांगत जाईन त्या पद्धतीने अगदी हलके, अगदी वजनरहित आणि अगदी शिथिल करणार आहात. मी तुमच्या शरीराच्या ज्या भागाचं नाव घेईन त्या भागावरती आपल्या सर्व शक्ती केंद्रित करायच्या. सगळं लक्ष त्या भागामध्येच न्यायचं. आपण सुरुवात करणार आहोत दोन्ही पायांच्या अंगठ्यापासून. सारं लक्ष फक्त दोन्ही पायाच्या अंगठ्यांवरती केंद्रित करायचं आणि हे पायाचे अंगठे अगदी शिथिल करायचे, अगदी हलके करायचे, जणू काही त्यातली सगळी शक्ती आपण शोषून घेत आहोत. अगदी पिसासारखे हलके झाले दोन्ही पायाचे अंगठे. जणू काही शिथिलीकरणाची एक लाटच या दोन्ही अंगठ्यांपासून सुरुवात झाली आहे आणि दोन्ही पायांची सगळी बोटं आता त्याच पद्धतीने अगदी हलकी हलकी होत आहेत. कोणत्याही पद्धतीचा ताण नाही. सारे स्नायू कसे अगदी हलके, अगदी शिथिल होत जात आहेत. सारे स्नायू अगदी हलके हलके करणारी एक लाट दोन्ही अंगठ्यांपासून सुरू झाली, सर्व बोटांमध्ये पसरली आणि आता ती हळूहळू पावलांमध्ये पसरू लागली आहे. पावलांमधले सगळे स्नायू, सगळे सांधे, सगळ्या पेशी अगदी हलक्या होत आहेत, वजनरहित अवस्थेत जात आहेत, अगदी शिथिल होत आहेत. घोट्याचे सांधे आता तसेच अगदी हलके झालेत, अगदी हलके, अगदी शिथिल. घोट्यापासून ही लाट हळूहळू वरती सरकू लागली आहे. गुडघ्याखालच्या पायाचे सर्व स्नायू आता क्रमाक्रमाने अगदी हलके आणि शिथिल होत आहेत. जणू काही पिसासारखे अगदी हलके. पाय जमिनीला स्पर्श करत आहेत ही सुद्धा जाणीव हळूहळू कमी होते आहे. दोन्ही गुडघे आता अगदी सैल, अगदी आरामशीर अवस्थेमध्ये आहेत आणि मांडीचे स्नायू आता हळूहळू तसेच हलके, अगदी शिथिल होत आहेत, अगदी सैल पडत आहेत. मांडीचा पुढचा भाग, जमिनीला स्पर्श करणारा भाग, आतली बाजू, बाहेरची बाजू, साऱ्या स्नायूंना, साऱ्या सांध्यांना आणि पेशींना अगदी सैल आणि हलकं करणारी ही लाट आता कमरेपर्यंत आलेली आहे. कमरेच्या पाठचा भाग, पाठ, मणक्याच्या जवळचे सगळे स्नायू, पाठ जिथे जमिनीला स्पर्श करते ते सर्व बिंदू, प्रत्येक पेशी, प्रत्येक स्नायू, प्रत्येक सांधा या विलक्षण आरामदायक अवस्थेमध्ये हळूहळू सामील होतो आहे.
साऱ्या स्नायूंना अगदी सैल करणारी ही आरामदायक लाट आता खांद्यांपर्यंत पोहोचली आहे. खांद्याचे सांधे अगदी सैल झालेत, अगदी हलके झालेत. छातीचा भागही अगदी हलका झालेला आहे. सगळे स्नायू, सारे सांधे, साऱ्या पेशी अगदी पिसासारख्या हलक्या होत आहेत. ही सुरेख आरामदायक अवस्थेची लाट आता खांद्यांपासून हळूहळू दोन्ही हातांमध्ये पसरू लागलेली आहे. दोन्ही हातांचे स्नायू आता अगदी सैल, अगदी हलके होत आहेत. अगदी हाताच्या बोटांपर्यंत. दोन्ही बोटांचे अंगठे, सर्व बोट हळूहळू अगदी पिसासारखी हलकी 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 होत जात आहेत. वजनरहित झालेली आहेत. जमिनीवरती ती पडलेली आहेत आणि त्यांचा स्पर्श जमिनीला होतो आहे याची जणू जाणीवही नाही. आता सारं लक्ष मानेच्या स्नायूंवरती केंद्रित करायचं. मानेचे स्नायू आता अगदी सैल होत आहेत, अगदी ढिले होत आहेत. आता चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करायचं. हनुवटीचे स्नायू, गाल, डोळ्यांच्या खालचा भाग, ओठ, नाक, पापण्या, भुवया, कपाळ, डोक्याचा भाग, डोक्याचा स्पर्श जिथे जमिनीला होतोय तो भाग, कानाजवळचा भाग. एक एक करून शरीराचे सगळे भाग हळूहळू या सुरेख आरामदायक अवस्थेमध्ये येत आहेत. आता तुमचं संपूर्ण शरीर अशा एका सुरेख आरामदायक अवस्थेत आहे, डोक्यापासून ते अंगठ्यापर्यंत, ज्यामध्ये तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक स्नायू, प्रत्येक सांधा अगदी हलका झालाय. कुठच्याही पद्धतीचा ताण नाही, तणाव नाही. मनामध्ये कुठल्याही तऱ्हेची भीती नाही, व्यथा नाही. सारं कसं अगदी शांत, निवांत, अतिशय आरामदायक आहे. ही आरामदायक अवस्था संपूर्णपणे अनुभवायचा प्रयत्न करा. या आरामदायक अवस्थेमध्ये अधिकाधिक खोल जाण्याचा प्रयत्न करा. सारे स्नायू अशा विलक्षण आरामदायक अवस्थेत असताना तुमच्या मिटलेल्या डोळ्यासमोर एक सुरेख चित्र तुम्ही आता रंगवणार आहात. माझ्या आवाजाबरोबर तुम्ही हे चित्र रंगवायला सुरुवात कराल. माझ्या शब्दातून तुम्हाला त्यातले रंग, त्यातले वास, त्यातले स्पर्श समजत जाणार आहेत. आणि ते सारंच्या सारं तुम्ही तुमच्या मिटल्या डोळ्यांसमोर अनुभवणार आहात. एका सुरेख निरभ्र सकाळी तुम्ही समुद्राच्या तीरावरती वाळूमध्ये पहुडलेले आहात. तुमच्या समोर अथांग समुद्र आहे, त्याच्या साऱ्या निळाई सकट, आणि तुमच्या डोक्यावरती आहे तसंच अथांग आभाळ. त्या आभाळाचा निळा रंग, त्या समुद्राचा निळा रंग तुमच्या मनामध्ये उतरतोय. सकाळचा मंद वारा तुमच्या शरीराशी मैत्री करू पाहतोय. समुद्राचा वास, त्या लाटांचा आवाज, हे सारं तुमच्या मनाभोवती खेळू लागलंय. तुम्ही वाळूमध्ये झोपलेले आहात. त्या वाळूचा तो उबदार स्पर्श तुमच्या साऱ्या शरीराला होतो आहे. लाटांची गाज तुमच्या कानावरती पडते आहे. लाटा किनाऱ्याकडे येत आहेत. त्यांचा पांढरा शुभ्र फेस तुमच्या मनामध्ये उतरतोय. दूरवर दिसणारी समुद्र पक्ष्यांची एक पांढरी रांग, क्षितिजाच्या जवळ गेलेली एखादी छोटीशी होडी, किनाऱ्यावरची
नारळाची माडाची झाडं, त्यांची हिरवी कंच पानं, हे सार सार चित्र तुमच्या मनामध्ये उतरतंय आणि किती छान वाटतंय पहा. ही सुरेख सकाळ, ती सगळी निळाई, ती सगळी ऊब तुमच्या मनामध्ये झिरपते आणि या सुरेख अवस्थेमध्ये तुमचे सगळे स्नायू, सगळ्या पेशी, सगळे सांधे एका विलक्षण आरामदायक अवस्थेत असताना तुमच्या श्वासाची लय अनुभवा. पहा किती संथ गतीमध्ये चाललाय तुमचा श्वास. प्रत्येक श्वासाबरोबर भरपूर हवा आत जाते. प्रत्येक श्वासाबरोबर उष्ण हवा नाकपुड्यातून बाहेर पडते. श्वासाला सुद्धा एक संथ लय आली आहे. किती आरामदायक पण खोल असा श्वासोश्वास चाललाय तुमचा. जणू काही या श्वासाबरोबर हे सगळं चित्र तुमच्या शरीराच्या लयीत भिनू पाहत आहे. आरामदायक अवस्थेत असलेले तुमचे सारे स्नायू, सारे सांधे, साऱ्या पेशी या चित्रामधला उबदारपणा हळूहळू शोषून घेत आहेत. शांत आरामदायक अवस्थेत असलेलं शरीर विलक्षण शांतपणे पण लयीत चालणारा खोल असा श्वासोश्वास आणि तुमच्या मनासमोर असलेलं हे चित्र शांत समुद्र किनाऱ्याचं, असा अनुभव तुम्ही ह्यापूर्वी कधीच घेतला नव्हता. किती शांत, किती सुंदर. ह्या अनुभवाशी तल्लीन होण्याचा प्रयत्न करा. ह्या अनुभवामध्ये अधिकाधिक खोल जाण्याचा प्रयत्न करा आणि ह्या अनुभवाचाच एक भाग होत असताना हळूहळू तुमचं सारं लक्ष आता माझ्या आवाजाबरोबर जोडून द्यायचं. सारं लक्ष माझ्या आवाजावर केंद्रित करायचं आणि मी आता जी वाक्य म्हणणार आहे ती माझ्या मागून मनातल्या मनात म्हणायला सुरुवात करायची. तुमच्या मनाचे सारे पापुद्रे उलगडत जाऊन ही वाक्य तुमच्या मनाचा एक भाग बनणार आहेत. अगदी काळजीपूर्वक या वाक्यांचा अर्थ मनामध्ये साठवायचा. त्यातला शब्द न शब्द त्याच्या अर्थासहित मनामध्ये झिरपू द्यायचा. आजपासून येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसाबरोबर, आजपासून येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसाबरोबर माझा आत्मविश्वास वाढत जाणार आहे. माझा आत्मविश्वास वाढत जाणार आहे. माझ्या समोर असलेले माझे ध्येय प्राप्त करण्यासाठी, माझ्या समोर असलेले माझे ध्येय प्राप्त करण्यासाठी मी माझ्या सर्व शक्ती वापरणार आहे. माझ्या समोर असलेले माझे ध्येय प्राप्त करण्यासाठी मी माझ्या सर्व शक्ती वापरणार आहे. माझं सारं लक्ष माझ्या ध्येयावरती केंद्रित असेल. माझं सारं लक्ष माझ्या ध्येयावर केंद्रित असेल आणि त्यामुळे माझं मन कधीही विचलित होणार नाही आणि त्यामुळे माझं मन कधीही विचलित होणार नाही. ध्येय प्राप्तीसाठीचं काम करत असताना, ध्येय प्राप्तीसाठीचं काम करत असताना मला सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने समजतील आणि माझी स्मृती मी मला पाहिजे तेव्हा चांगल्या पद्धतीने जागृत करू शकेन.
आणि माझी स्मृती मला पाहिजे तेव्हा मी अतिशय चांगल्या पद्धतीनं जागृत करू शकेन. दररोजच्या उगवणाऱ्या सूर्याबरोबर एक नवीन उमेद, एक नवीन शक्ती, एक नवीन स्फूर्ती माझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. दररोजच्या उगवणाऱ्या सूर्याबरोबर एक नवीन शक्ती, एक नवीन स्फूर्ती माझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. माझे हे शब्द तुमच्या मनाचा भाग बनू द्या. या शब्दातला अर्थ तुमच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचू द्या. अत्यंत खोल खोल अशा मनाच्या कड्या कपाऱ्यांमधून या शब्दांचे प्रतिध्वनी घुमू द्यात. तुमच्या शरीराची प्रत्येक पेशी, प्रत्येक स्नायू, प्रत्येक सांधा या विलक्षण आरामदायक स्थितीत असताना या वाक्यांचा अर्थ जसा तुमच्या मनाच्या उलगडणाऱ्या पापुद्र्यांमधून झिरपत जाईल, तशी एक नवीनच लाट नव्या शक्तीची, नव्या स्फूर्तीची तुमच्या साऱ्या शरीरातून आता धावू लागणार आहे. दोन्ही पायांच्या अंगठ्यापासून सुरू होणारी ही लाट आता अंगठ्यांपासून त्या संपूर्ण पावलांपर्यंत, तिथून गुडघ्यांपर्यंत, तिथून मांड्या आणि कमरेपर्यंत, तिथून पाठ, छाती, खांदे, दोन्ही हात, मान, चेहरा, डोकं असे तुमच्या शरीराचे एक एक भाग आच्छादित करत तुमचं सारं शरीर या नवीन स्फूर्तीनं, नवीन शक्तीनं भारून टाकत जात आहे. ही नवीन शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करणारी, तिला संपूर्णपणे अनुभवा आणि नव्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा. आपले डोळे हळूहळू उघडायचेत. दोन्ही हात ताणायचे, मग दोन्ही पाय ताणायचे, कुशीवरती वळायचं आणि हळूहळू उठून बसायचं आणि मग डोळे उघडायचे.